नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आहे प्रसाद अडा. खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि शुभेच्छा. एक अत्यंत गोड आणि वेगळं नाटक रंगभूमीवर येतं आहे आणि पंचशील एंटरटेनमेंट या नाटकाच्या पाठीशी निर्माता म्हणून भक्कमपणे उभी राहिली आहे. तर मला निश्चित ऐकायला आवडेल की कसा हा सगळा योग जुळून आला. स्वप्नीलला आणि मला खूप वर्ष एकत्र काहीतरी काम करायचं होतं. तो योग येत नव्हता, जो आम्ही सुशीला सुजितच्या निमित्ताने जुळवून आणला. सिनेमा पहिला आम्ही तयार केला कागदावर स्क्रिप्ट वाईज. स्वप्नीलला तो ऐकवला, स्वप्नीलला तो आवडला. आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं ॲज अन ॲक्टर डिरेक्टर म्हणून. आणि मग ते फायनल झाल्यानंतर स्वप्नील असं म्हणाला की प्रसाद, आपल्याला इतकी वर्ष एकत्र काम करायचं आहे, आता आपण ॲक्टर डिरेक्टर म्हणून करतोय, तर मग आपणच प्रोड्यूस का नको करूया हा चित्रपट. तर मी म्हटलं अरे उत्तम. आमचाही माझा मंजूचा विचार चाललाच होता बरीच वर्ष प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याचा. सो मग सुशीला सुजित निमित्ताने स्वप्नील, मी, मंजिरी, संजय मेमाणे आणि तृप्ती पाटील अशा आम्ही 5 जणांनी मिळून पंचशील एंटरटेनमेंट सुरू केली. पहिला सुशीला सुजित केला. आणि ज्या वेळेला कंपनी फॉर्म करायची आमची मीटिंग्ज आमच्या सगळ्या चालू होत्या, त्याच वेळेला आमचं हे ठरलं होतं की फक्त चित्रपटापुरती कंपनी मर्यादित नाही ठेवायची. नाटक करायचं आहे, वेबवर काम करायचं आहे, शॉर्ट फिल्म्स करायचे आहेत, इव्हेंट्स करायचे आहेत, सगळे करायचे. तर तेव्हाच ॲक्च्युली नाटक शोधायला सुरुवात झाली होती आमची, जेव्हा सुशीला सुजित शूट संपलं होतं तेव्हा. पण चांगलं नाटक मिळत नव्हतं. आणि मीनवाईल मी दिलीप जाधवांना अष्टविनायकच्या सांगून ठेवलं होतं की मला नाटक प्रोड्यूस करायची इच्छा आहे. तुमच्याकडे चांगलं नाटक आलं आणि तुम्हाला असं वाटलं की आपण हे एकत्र करूया, तर मला प्लीज नक्की सांगा. आणि त्यांनी हे नाटक वाचलं प्रथमेशचं आणि त्याने आठवणीने मला फोन केला की प्रसाद, माझ्याकडे नाटक आलं आहे, इंटरेस्टिंग आहे, तू स्वप्नील तुम्ही एकदा या, ऐका, वाचन करूया, आपण आवडलं तर आपण एकत्र प्रोड्यूस करू. लगेच आम्ही नाटक ऐकलं आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं नाटक. आणि आपण आज इथे गप्पा मारतोय त्याबद्दल. हे नाटकाच्या निमित्तानं ते योग चांगला जुळून आला आहे. अष्टविनायक, राजेश देशपांडे सर आणि निर्मितीताई हे तिघं पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. बरोबर. आणि हे तिघं एकत्र येणं म्हणजे नाटक तर सुपरहिट होणार. करेक्ट. आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही तिघं आहात, तू, मंजिरीताई आणि स्वप्नील दादा. तर धमाल बॅटिंग होणार. 100%. एक तर टेलर मेड निर्मितीसाठी नाटक आहे. भन्नाट नाटक लिहिले प्रथमेशसारख्या कायमुळे नव्या दमाच्या लेखकाने. राजेशचा एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे. हो. प्रथमेशचा एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे. आणि निर्मिती त्याबद्दल मी काय बोलणार. तर त्यामुळे या तिघांच्या कॉम्बिनेशनची प्रचंड मजा लोकांना येईल असं मला विश्वास वाटतो. एक प्रश्न आहे वेगळा की सध्या आपण 2-3 वर्षात बघितलं तर अनेक जुनी नाटकं पुन्हा नव्याने रंगभूमीवरती येत आहेत. आणि त्यातच प्रथमेशसारखा एक नव्या दमाचा लेखक आणि त्याच्यासारखे अजून काही लेखक आहेत, ते अशी काही वेगळी नाटकं रंगभूमीवर आणत आहेत. ते एक प्रेक्षक म्हणून ते प्रेक्षकांसाठी पण ती एक कलाकृती बघणं म्हणजे पर्वणी ठरते. आणि एक निर्माता म्हणून तुमच्यासाठी पण एक असतं की काहीतरी वेगळं एका नव्या दमाच्या लेखकाने आणलं. 100%. तर त्याबद्दल हां, तेच नक्की. एक तर निर्मितीलाच जुनं नाटक करायचं नव्हतं. आम्हालाही असं जुनं नाटक करण्यात फार इंटरेस्ट नव्हता. म्हणूनच खूप वेळ गेला. कारण नवं चांगलं नाटक येत नव्हतं. जे येत होतं त्यात निर्मितीसाठी काही नव्हतं. आणि तिलाच घेऊन पहिलं नाटक करायचं, तिला घेऊन नाटक करायचं हे दादांचं ठरलं होतं. त्यामुळे जास्त वेळ गेला. पण फायनली मला असं वाटतं की काय म्हणतात, श्रद्धावर सबुरी का फल मिठा आहे, तसं थांबलो बरेच महिने. पण त्याचं फळ म्हणून एक चांगलं नाटक मिळालं. प्रथमेश फारच हुशार अभिनेता पण आहे आणि लेखक पण आहे. आणि निर्मिती 30-35 वर्षांनी पुन्हा एकदा 4 रोल करते रंगभूमीवर. म्हणजे ती एक रोल करते तेव्हाच एवढा धुडगूस. ती 4 भूमिका करेल तेव्हा काय होईल तू विचार कर. त्यामुळे आम्ही सगळेच फार एक्सायटेड आहोत. बघूया. शेवटचा प्रश्न. तू मगाशी पण बोललास की तुला दिलीप जाधव सरांना पण तू बोललास की नाटक करायची इच्छा आहे, ॲज अ हिरो असेल किंवा ॲज अ डिरेक्टर असेल. आणि कट टू प्रथमेश आणि तू पण एवढ्या वर्षापासून दोघांचा सहवास आहे हास्य जत्रेच्या निमित्ताने. तर प्रसाद ओक दिग्दर्शक अभिनेता, दिलीप जाधव निर्माता आणि प्रथमेश लेखक, असा योग लवकर जुळून येऊ शकतो का? अरे तथास्तु. आला तर मला फार आवडेल. कारण का मला नाटक डेस्परेटली करायचं आहे आणि डेस्परेटली मला कॉमेडी नाटकच करायचं आहे. कारण सिरियस मी चित्रपटांमधनं करत आलो आहे. पण कॉमेडी मला भयंकर आवडते. आणि माझा ह्युमर म्हणावा तसा अजून एक्सप्लोर नाही झाला. आणि रंगभूमीवर तर नाहीच नाही झाला. काही विनोदी चित्रपट मी केले, काही मालिका केल्या, पण स्टेजवर मला म्हणावं तसं
कॉमेडी नाटक अजून करता नाही आलं तर मला फार आवडेल आणि मी वाट बघतो डेस्परेटली एका चांगल्या कॉमेडी नाटकाची. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. Thank you. 5 तारखेला शुभारंभाचा प्रयोग आहे तेव्हा भेटूच. फार तर काय होईल, सुपरहिट होईल जसं राजेश सर म्हणतात. करेक्ट. थँक्यू थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.